बोललो नाही हे दारासमोर हे चाललंय ना, हे बरोबर नाही का? योग्य नाही तुमचं. एखाद्याच्या दारासमोर करणं बरोबर नाही. कोण हार जीत हा बघा, आम्हाला हार आणि पराजयाशी आम्हाला काय घेणं देणं नाही. आम्ही निवडणुकीला चांगल्या पद्धतीने सामोरे गेलो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय वातावरण शांत झालं आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी राजकीय धुसफूस पाहायलाच मिळते. याच धुसफुशीचा राडा झाल्याचं हातखंबा गावात पाहायला मिळालं. पराभूत उमेदवार परशुराम कदम यांच्या घरासमोर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी फटाके लावले आणि एकच धुमशान झालं. हातखंबा जिल्हा परिषद गटासाठी शिंदे सेनेतून इच्छुक असलेले परशुराम कदम यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती आणि इथलेच ॲडव्होकेट सुयोग कांबळे यांना उमेदवारी दिली गेली. उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज परशुराम कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि याच कारणाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. कदमांच्या सोबतच असणारे मुन्ना देसाई यांनीही यावेळी सेनेचा राजीनामा देत कदमांच्या प्रचारात ते सामील झाले. खुद्द पालकमंत्र्यांच्या जिल्हा परिषद गटात होत असलेलं हे राजकीय हालचालींकडं सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं. मात्र सोमवारी मतमोजणी पार पडली आणि आघाडीवर असणारे परशुराम कदम शेवटच्या फेरीत अपयशी ठरले. एकूणच प्रतिष्ठेचा ठरलेला हा जिल्हा परिषद गट शेवटी शिवसेनेनंच काबूज केला. मात्र विजयाच्या जल्लोषात मात्र हातखंब्यात मोठंच धुमशान झालं. मात्र हे धुमशान होता होता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. बोललो नाही हे दारासमोर हे चाललंय ना, हे बरोबर नाही का? योग्य नाही तुमचं. एखाद्याच्या दारासमोर करणं बरोबर नाही. कोण हार जीत हा बघा, आम्हाला हार आणि पराजयाशी आम्हाला काय घेणं देणं नाही. आम्ही निवडणुकीला चांगल्या पद्धतीने सामोरे गेलो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.